नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता, 3 इडियट्स नावाचा. हा चित्रपट खूप चालला. त्याच्यामधील सगळ्याच व्यक्तिरेखेचं कौतुक झालं. सगळ्यात जास्त व्यक्तिरेखा लोकांना जी आवडली त्या व्यक्तिरेखेचं नाव होतं रॅन्चो, जो शेवटी फुन्सुक वांगडू या नावाचा व्यक्ती असतो. तो खूप वेगळं कॅरेक्टर होतं. हे लोकांना भावण्यापाठीमागचं कारण असं होतं की शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा दाखवला गेला या रॅन्चोचा. आणि ही व्यक्तिरेखा ज्यांच्यापासून प्रेरित होती असं म्हटलं जातं त्या सोनम वांगचुकचा सध्या खूप चर्चेत आहेत. ते नुकतीच त्यांना अटकही करण्यात आली. बऱ्याच काही घडामोडी झाली. यांच्याविषयी जाणून घ्यायचं म्हटलं तर सोनम वांगचुक यांचा जन्म तसा लडाखमधील उलई टोप्पो नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या गावामध्ये शाळा नसल्यामुळे सुरुवातीचे शिक्षण त्यांना अनौपचारिक पद्धतीनेच घ्यावे लागले. म्हणजे घरातच त्यांचे आई वडील त्यांना शिकवत असत. अशा परिस्थितीतून नंतर त्यांनी NIT काश्मीरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी फ्रान्समधून अर्थर आर्किटेक्चर म्हणजे जमीन बांधण्यासाठी ज्या पद्धतीचे तंत्रज्ञान असतं त्याच्यावरती त्यांनी अभ्यास केला. पर्यावरणाविषयी त्यांचं जे कार्य आहे ते खूप वाखाणण्याजोगं आहे. मातीची बांधणी जी असते ती पर्यावरण पोषक कशा पद्धतीने असावे याच्यावरती त्यांनी बरंच काम केलं. ऊर्जा बचतीचे तंत्रज्ञान त्यांनी शोधून काढले. स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख ही त्यांनी स्थापन केलेली संस्था. SECMOL म्हणजे स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख ही त्यांनी स्थापन केलेली संस्था